मित्रांनो, सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 23 जानेवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. लोकसभा व विधानसभा 2024 निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्याने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पुरस्कार जाहीर झाली आहे. यामध्ये उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार कोणाला जाहीर झाला? ऑप्शन ए लतीफ पठाण, ऑप्शन बी वर्षा ठाकूर, ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून टपाली मतपत्रिकांच्या देवाणघेवाणीचा उत्कृष्ट नियोजन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए दिलीप गावडे, ऑप्शन बी दिलीप स्वामी, ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून उत्कृष्ट वार्तांकनाचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए राहुल तिकडे, ऑप्शन बी दयानंद कांबळे, ऑप्शन सी वरील दोन्ही, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी वरील दोन्ही. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. कॉस्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या देशात राहणे सर्वात महाग आहे? ऑप्शन ए स्वित्झर्लंड, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए स्वित्झर्लंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. कास्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या अहवालानुसार भारतात राहण्यासाठी मासिक खर्च किती हजार रुपये लागतो? ऑप्शन ए 32.8, ऑप्शन बी 34.8, ऑप्शन सी 36.8, ऑप्शन डी 38.9. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 36.8. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रात सध्या स्थिती किती बिबटे असल्याचे नोंद वन्यजीवन विभागाकडे आहे? ऑप्शन ए 2800, ऑप्शन बी 3200, ऑप्शन सी 3800, ऑप्शन डी 4800. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 4800. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. HSBC हुरूनच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रभावशाली भारतीय वंशाचे CEO कोण आहे? ऑप्शन ए सत्या नंदेला, ऑप्शन बी संजय मेहरोत्रा, ऑप्शन सी अरविंद कृष्णा, ऑप्शन डी निकेश अरोडा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सत्या नडेला. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. ताग या पिकासाठी किमान आधारभूत किंमत 2025-26 या वर्षात किती ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे? ऑप्शन ए 4560, ऑप्शन बी 5460, ऑप्शन सी 5650, ऑप्शन डी 6580. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 5650. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल हेल्थ मिशनला किती वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 5. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. हसन मुश्रीफ यांची कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए अकोला, ऑप्शन बी वाशिम, ऑप्शन सी बुलढाणा, ऑप्शन डी हिंगोली. याचा आन्सर आहे ऑप्शन बी वाशिम. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. कास्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या अहवालानुसार स्वित्झर्लंडमध्ये राहण्यासाठी मासिक खर्च किती लाख रुपये लागतो? ऑप्शन ए 1.23, ऑप्शन बी 2.42, ऑप्शन सी 2.12, ऑप्शन डी 2.13. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2.42. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. भारतीय वंशाचे जगातील सर्वाधिक प्रभावशाली CEO असलेले सत्या नडेला हे कोणत्या कंपनीचे CEO आहेत? ऑप्शन ए इंटेल, ऑप्शन बी सॅमसंग, ऑप्शन सी फेसबुक, ऑप्शन डी मायक्रोसॉफ्ट. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मायक्रोसॉफ्ट. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. नुकतेच हेरजी हलेवी यांनी कमांडर लेफ्टनंट जनरल या पदाचा राजीनामा दिला आहे. ते कोणत्या देशाचे सैन्य प्रमुख होते? ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी युक्रेन, ऑप्शन सी इस्रायल, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन सी इस्रायल. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? ऑप्शन ए 2020-21, ऑप्शन बी 2021-22, ऑप्शन सी 2022-23, ऑप्शन डी 2023-24. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2020-21. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पाचा कालावधी किती वर्ष आहे? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 7.
नंतरचा प्रश्न क्रमांक 17. बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाला 22 जानेवारी 2025 रोजी किती वर्षे पूर्ण झाले आहेत? ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 9, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी 15. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 10. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारीनुसार कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे? ऑप्शन ए 15वा वित्त आयोग, ऑप्शन बी कृषी मूल्य आयोग, ऑप्शन सी बाजार समिती पुनर्रचना आयोग, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कृषी मूल्य आयोग. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत पर्व महोत्सवात महाराष्ट्राचा कोणत्या संकल्पनेचा चित्ररथ सहभागी होणार आहे? ऑप्शन ए पुस्तकाचे गाव, ऑप्शन बी मधाचे गाव, ऑप्शन सी शूरवीरांचे गाव, ऑप्शन डी शेतीचे गाव. याचा आन्सर आहे ऑप्शन बी मधाचे गाव. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. भारत पर्व महोत्सवातील चित्ररथासाठी मध्यवर्ती संकल्पना काय असणार आहे? ऑप्शन ए संपूर्ण भारत वारसा आणि विकास, ऑप्शन बी अखंड भारत शक्ती आणि समृद्धी, ऑप्शन सी अखंड भारत निर्भर भारत, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए संपूर्ण भारत वारसा आणि विकास. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. मधाचे गाव ही संकल्पना महाराष्ट्र राज्याने कोणत्या वर्षी सुरू केली होती? ऑप्शन ए 2020, ऑप्शन बी 2021, ऑप्शन सी 2022, ऑप्शन डी 2023. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2022. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम कधी सुरू करण्यात आला होता? ऑप्शन ए 22 जानेवारी 2011, ऑप्शन बी 22 जानेवारी 2012, ऑप्शन सी 22 जानेवारी 2014, ऑप्शन डी 22 जानेवारी 2015. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 22 जानेवारी 2015. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. दरवर्षी लाल किल्ला येथे भारत पर्व महोत्सवाचे आयोजन कोणत्या मंत्रालयाच्या वतीने केले जाते? ऑप्शन ए केंद्रीय पर्यटन मंत्रालय, ऑप्शन बी केंद्रीय सुरक्षा मंत्रालय, ऑप्शन सी केंद्रीय गृह मंत्रालय, ऑप्शन डी केंद्रीय कृषी मंत्रालय. याचा आन्सर आहे ऑप्शन ए केंद्रीय पर्यटन मंत्रालय. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. मिशन वात्सल्य पोर्टल, मिशन शक्ती पोर्टल व मिशन शक्ती मोबाईल ॲप हे कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे? ऑप्शन ए महिला आणि बाल विकास मंत्रालय, ऑप्शन बी केंद्रीय पर्यटन मंत्रालय, ऑप्शन सी केंद्रीय कृषी मंत्रालय, ऑप्शन डी केंद्रीय दूरसंचार मंत्रालय. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महिला आणि बाल विकास मंत्रालय. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.